आपली मराठी भाषा अभिजात कशी आहे याची सर्वांना कल्पना यावी यासाठी शांतता मराठीचं कोट चालू आहे हा लघुपट राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आला आहे। या लघुपटात कोर्टाच्या देखाव्यातून जुन्या जाणत्या साहित्यिकांना आणि तज्ञांना बोलावून मराठी भाषेच्या अभिजातपणासंदर्भात त्यांची साक्ष नोंदविण्याचा रंजनात्मक प्रयोग करण्यात आला आहे। शूद्रकाचं मृच्छकटिक बघा, काय अप्रतिम नाटक, काय कथानक आहे। त्यातही मराठी भाषेचे अनेक नमुने आढळतात। युअर ऑनर, एक्झिबिट 11 बघावं। ह्यात कालिदास कवींच्या नाटकातली मराठी वाक्य तुझ्झण आणे हि अयम मम उण कामो दिवाविरतिम्मि निघ्घिण तवई बलियम तुई वुत्त मनोहराई अंगाई। सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासादरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे नाट्यमय सादरीकरण या लघुपटात करण्यात आलं आहे। तमिळ भाषेत मराठी भाषेबद्दल पुरावे आहेत। युअर ऑनर, आमच्या तमिळ संगम साहित्याचा इतिहास 2300 ते 2600 वर्ष जुना आहे आणि त्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा खणखणीत उल्लेख आहे। काय सांगता? आमच्या संगम साहित्यातला एक उदाहरण आहे का? कावेरी नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। जगातल्या तज्ञांना तिथे पाचारण करण्यात आलेलं आहे। आलेल्या गोवंडांच्या हातामध्ये जादू आहे आणि ते आपापसात बोलताना मराठी भाषेत बोलतात असं आमचं संगम साहित्य सांगतं। आणि हा पुरावा 2300 वर्ष जुना आहे। प्राध्यापक हरी नरके यांच्या कथेवर हा लघुपट आधारित आहे। या लघुपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगडी, अभिनेता किशोर कदम, विद्याधर जोशी, विभावरी देशपांडे यांनी अभिनय केला आहे। काय करणार सांगा ना? मराठी भाषा मरण पावते असं तुम्ही सहज बोलून जाता, पण तुमच्या अशा बोलण्याने आमच्यासारख्यांच्या जीवाला चटका लागतो याची तुम्हाला कल्पना नाही। एखादी भाषा संपते तेव्हा ती नुसती भाषा संपत नाही, तर त्याच्याबरोबर एक अख्खी संस्कृती संपते, नामशेष होते। तरी तुम्हाला मराठी अभिजात असल्याचे पटत असेल तर तमाम मराठी जनांनी लोक अभियान सुरू करायला हवं। या अभिरूप न्यायालयाचा निकाल आपल्याला समजलेलाच आहे। आता आपल्याला विनंती करायची आहे महामहिम राष्ट्रपतींना की कृपया मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सकारात्मक निर्देश द्यावेत।